एकीकडे महायुतीमध्ये मुंबईच्या महापौरपदावरून रस्सीखेच आणि स्पर्धा पाहायला मिळते, तर तिकडे ठाण्यामध्ये सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती महायुतीमध्ये आहे. महायुतीमध्ये ठाण्यावरून कलह होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेनं स्वबळावर लढावं अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द एकनाथ शिंदेंनी या मागणीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर भाजपनंही शिवसेनेला कानपिचक्या दिल्यात. शिवाय भाजपनंही ठाण्यात स्वबळाचा नारा दिलाय. शिंदेंच्या होम पिचवर महायुतीमध्ये कोल्ड वॉर. ठाण्यात स्वबळाच्या बेटकुळ्या. भाजप आणि शिवसेनेकडून स्वबळाचा नारा. ठाण्यात महायुतीत मिठाचा खडा. ठाणे महानगरपालिका निवडणुकांआधी महायुतीमध्ये कमालीचे विसंवादी सूर निर्माण झाल्याचं दिसतंय. ठाण्यातील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपबद्दल नाराजीचा पाढा वाचण्यात आलाय. भाजपचे पदाधिकारी शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी करत असलेल्या विकास कामांमध्ये अडथळे आणत असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. ठाणे महापालिका स्वबळावर लढा अशी मागणी नगरसेवक तसंच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे. हे बघा, प्रत्येक पक्षातील नगरसेवकांना वाटत असतं, पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटत असतं की वेगळं लढावं. आणि काही आमच्या वर्षानुवर्ष निवडून येणाऱ्यांचे नगरसेवकांच्या प्रभागात काही लोक काही त्यांच्या कुरबुरी आहेत, त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करतायत. त्यामुळे त्यांनी तसा सूर केलेला आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेनं एकला चलोरेचे संकेत दिल्यानंतर भाजपनंही लगेच इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली. ठाणे भाजपच्या 18 मंडळांमधून 416 इच्छुकांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला. या बैठकीमध्ये अब की बार 70 पार, महापौर भाजपचाच होणार अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडलेली आहे. आम्ही सांगितले की आमचा महापौर बसेल. प्रत्येक पक्ष हे मांडत राहणार आहे. आपकी बार 70 पारचा नारा भाजप देते. आपकी बार ती योग्य वेळेला दिला जाईल. योग्य वेळेला कार्यकर्ते जेव्हा गिअर पडेल त्यावेळेला योग्य ठिकाणी योग्य वेळेला दिला जाईल. ठाण्याचा महापौर कोण असावा हे जनताच ठरवेल. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सर्वात पहिली महानगरपालिका ही ठाण्याची निवडून आलेली होती. आज माननीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः ठाण्याचे आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याच्या विकास कामाकरिता त्यांचे दिवस रात्र एक केलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं आपलं जे काही म्हणणं असेल ते आपण जाहीरपणे न मांडता आपल्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे जर का आपण मांडलं तर आपल्यामध्ये वादविवाद होणार नाहीत. काही लोकांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर विरोधकांनी महायुतीला टोला हाणलाय. स्थापन झाल्यापासून महायुती जी आहे ही सत्तेकाठता किती आसुसलेली आहे लक्षात येतं. ते विचारांच्या अनुषंगाने नव्हे तर केवळ एक सत्तेच्यासाठी हे एकत्रित आलेले गठबंधन आहे. आणि हे गठबंधन नसून हे एक टोळी युद्ध यांच्यामध्ये सुरू झालेलं आहे. आणि हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे. यांचा हा मान अपमानाचा, रुसव्या फुगव्यांचा आणि निर्णय होणे रद्द होण्याचा हा जो खेळ आहे हा निरंतर पाहावा लागणार आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यांची बिघाडी झाल्याचं स्पष्ट स्वरूपामध्ये लक्षात येईल. दुसरीकडे महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्यांचे कानच टोचले. कार्यकर्त्यांना वाटत असतं की आपल्याला सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, सगळे निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे. शेवटी काय, महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो, महायुती म्हणून विधानसभा लढलो, स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. कार्यकर्त्याची भावना असते. त्यामुळे परंतु शेवटी निर्णय आहे जो आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही स्वतः मिळून घेऊ. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली. तशी इतर जे आमचे महायुतीतले पक्ष आहेत ते त्यांची कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करतात. पण अंतिम निर्णय आम्ही घेऊ. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी महायुतीचा भगवा डौलाने फडकेल. महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये.
मनं दुखतील असं स्टेटमेंट करू नये, महायुतीत खळा पडेल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये. माझी सर्व नेत्यांना सूचना आहे किंवा विनंती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या तंतोतंत पालना मी करणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगलाय. ठाण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी लक्ष घातलं असून शिंदे पिता पुत्रावर सडकून प्रहार सुरू केलाय. त्यातच आता या दोन्ही पक्षांनी एकला चलो रेचा नारा दिलेला आहे. त्यामुळे शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार का याबाबत चर्चा रंगल्यात. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.